हरे कृष्ण. तर आत्तापर्यंत आपण भगवद्गीता मार्गदर्शिका या विषयावरती आपण आत्तापर्यंत 4 विषय पाहिले. सुखाचा शोध, भगवंत आहे का, आणि आपण तर्कशुद्ध सिद्ध केलं भगवंत आहेत. त्यानंतर आपण तिसऱ्या सत्रात पाहिलं मी कोण आहे. तर आपण सिद्ध केलं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि आत्म्याचा गुणधर्म काय आहे? आत्म्याला अगणित आनंद पाहिजे. आपण वेगवेगळ्या तर्काद्वारे, प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे, अनुमान प्रमाणाद्वारे आणि शास्त्र प्रमाणाद्वारे सिद्ध केलं की आपण शरीर, आपण आत्मा आहोत. चौथ्या स्तर पाहिलं आपण कोण भगवंत आहेत, एक भगवंत आहेत की अनेक भगवंत आहेत, वेगवेगळ्या देवी देवता आणि परमेश्वरात फरक काय आहे. आणि आपण सिद्ध केलं शास्त्राद्वारे की परमेश्वर कृष्ण आहे. तर आजचा जो विषय आपण पाहणार आहोत तो आहे सर्वात महत्त्वाचा विषय, प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारा विषय, प्रत्येकाच्या मनात कायम असला प्रश्न की मी चांगलं वागतो, माझ्या बाबतीत वाईट का होतं, चांगल्या माणसाच्या बाबतीत वाईट का होतं. तर हा टॉपिक चालू करायच्या आधी आपण एक गोष्ट पाहूया. एके दिवशी एक महिला होती, तिचा परिवार होता, नवरा होता, मुलगा होता. सो काही कारणामुळे एक साप चावून त्या महिलेचा नवरा मेला. आता नवरा मेला म्हणलं ती फार दुःखी झाली, साहजिकच आहे. कोणती स्त्री तिचा नवरा मेला म्हणलं तिचा आधार देऊन गेला, तिला फार दुःख झालं, खूप ती रडली. पण तिनं पाहिलं की एक माझा मुलगा आहे, हा मुलगा माझा आधार आहे, जे काय माझं जीवन असेल त्या मुलासाठी असेल, असा विचार करून तिनं जीवन जगायला चालू केलं. पण दुर्दैवानं त्या स्त्रीचा मुलगा पण एका अपघातामध्ये अचानकपणे मेला. आता तिला जीवन एवढं भकास वाटू लागलं की हे तिच्यामध्ये का घडलं, माझ्या बाबतीमध्ये असं का घडलं, मुलगाही गेला, नवराही गेला, मी एकटी उरली या जगामध्ये, असं का, हा प्रश्न तिच्या मनामध्ये घोंगावू लागला. आणि तिने विचार केला की अशा एका सिद्धयोगाकडे जावं, अशा एका महान साधूकडे जावं जो माझा नवरा किंवा मुलगा मला परत आणून देऊ शकेल. आणि ती शोधू लागली असा कोण साधू आहे का. आणि जंगलातनं फिरत असताना एका झाडाखाली तिला गौतम बुद्ध भेटले. आणि गौतम बुद्धांकडे जाऊन तिने प्रश्न विचारला की माझा नवरा मेला, मी सहन केलं, पण माझा लहान मुलगा पण मारला गेला, कृपया करून तुम्ही मला माझा मुलगा परत आणून द्याल का तुमच्या सिद्ध योगाद्वारे. गौतम बुद्ध हसले तिच्याकडे बघून आणि म्हणाले, हो, मी परत आणून देऊ शकेन. त्या स्त्रीला आनंद झाला, अरे वा, माझा मुलगा तुम्हाला परत आणून देऊ शकाल. म्हणजे हो, सोपं आहे, तुला एक छोटीशी गोष्ट मला आणून द्यावी लागेल. म्हणजे काय द्यायचे, मला एक वाटीभर पांढऱ्या मोहरा मला आणून द्यायच्या. ते म्हटली, वाटीभर कशाला, पोतवर आणून देते, वाटीची काय गरज आहे तुम्हाला, एवढंच का फक्त. म्हटलं हो, एवढंच करायचं आहे, पण त्याला एक अट आहे. काय अट आहे, या मोहरा अशा घरातून आणायच्या ज्या घरामध्ये एकाही व्यक्तीचा आतापर्यंत मृत्यू झालेला नाही. असं घर शोध पहिला, आणि तसं घर तुला सापडलं तर त्यातून त्या मोहरा आण. ती म्हणली ठीक आहे, हरकत नाही. आणि ती एका घरामध्ये गेली आणि तिने विचारलं की आत्तापर्यंत असं काही झालं का, तुमच्या घरात कोणी गेलेलं नाही आहे. ते म्हटले झाले, मागच्याच महिन्यामध्ये आमचे आजोबा गेले, दुसऱ्या घरामध्ये गेली. असं काय झालं का तुमच्या घरात कोणी मेलेलं नाही आहे. म्हटले झाले, 2 वर्षावर आमची पणजी मेली, एका घरात गेली, 4 वर्षावर माझा मुलगा मेला, 10 वर्षावर माझा नवरा मेला, माझी बायको मेली. काही ना काहीतरी, कोणी ना कोणतरी घरात मरत होतं. 15-20 घरं फिरल्यानंतर त्या महिलेच्या डोक्यात प्रकाश पडला की हे जे दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे हे प्रत्येकाच्या वाट्याला जीवनामध्ये येत असतं. आणि तिनं ठरवलं की या दुःखात आपण वर यायचं आणि आपण आता समाजाचा सेवक म्हणून, समाजसेवक म्हणून राहायचं. तर या प्रस्तावावरून आपलं असं आढळून येईल की ह्या जगामध्ये कोणताही व्यक्ती असा नाही आहे जो दुःखापासून मुक्त आहे. महाराष्ट्रातले संत श्रेष्ठ रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आपल्या मनाला ते प्रश्न विचारतायत, हे माझ्या मना तू शोधून पहा की या जगामध्ये सर्व सुखी असं कोणी आहे का, नाही आहे. तर इथंच पहिला प्रश्न उत्तर येतं की मुळात हे जग काय आहे.
हे जग काय आहे आणि हे जग भगवंतांनी का बनवलं, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहायचा प्रयत्न करूया. तर मग प्रश्न असा पडतो की हे जग भगवंतांनी का बनवलं. एक हिंदीमध्ये गाणं आहे, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, तूने काहे को दुनिया बनाई. हे जग का बनवलं देवानं, भगवंताने जगच का बनवलं, हा प्रश्न अनेकांच्या मनात पडतो. आणि जग काय आहे हा प्रश्न पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर घ्यायच्या आधी आपण एक चर्चा करूया थोडीशी, की समजा असं कल्पना करा की तुम्ही सगळे शिक्षकांना एक काम दिलं गेलं. काय काम दिलं गेलं, एका शहराची रचना करायची आहे. तर एका शहराची रचना करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टीचा आधार घ्याल, तुम्ही कोणकोणत्या गोष्टी बनवाल एका शहर बनवायला. तुमच्यातले काही म्हणतील शहर जर बनवायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत. काही जण म्हणतील काय पाहिजे, शहर बनवायला शाळा पाहिजेत, आम्हाला नोकरी पाहिजे शाळेमध्ये, आणि शाळेत मुलं पाहिजे शिकवायला, शाळेत मुलं आली पाहिजे शिकण्यासाठी. कारण जोपर्यंत शिक्षण मिळणार नाही मुलं मोठी होणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा घटक काय शहरामध्ये, शाळा आहे. जर एखादं तुमच्यापैकी जर व्यापारी असेल तर म्हणेल दुकानं पाहिजेत, बाजारपेठ पाहिजेत. कारण बाजारपेठ असेल तर आर्थिक भरभराट होईल माणसाची, बाजारपेठ लागेल. काही हॉटेलवाले म्हणतील शहरामध्ये हॉटेल्स पाहिजेत. त्यानंतर काही इतर लोक म्हणतील शहरामध्ये समाजसेवेसाठी धर्मशाळा पाहिजेत, शहरामध्ये रस्ते पाहिजेत, शहरामध्ये दुकानं पाहिजेत, शहरामध्ये बँका पाहिजेत, शहरामध्ये मंदिरं पाहिजेत. आमच्यासारखे लोक म्हणतील मंदिरं पाहिजेत, भगवंताची पूजा करायला मंदिर पाहिजे. पण या सगळ्या, काही लोक क्रीडाप्रेमी म्हणते शहरामध्ये स्टेडियम्स पाहिजेत खेळायला, मनोरंजनाची साधनं पाहिजेत, थिएटर्स पाहिजेत. हे सगळ्या गोष्टी एक शहरासाठी आवश्यक आहेत. दळणवळणाची साधनं पाहिजेत, स्ट्रीट लाईट पाहिजेत. पण हे सगळं पाहिजे असताना एखाद्याच्या मनात विचार येईल की शहरामध्ये तुरुंगाची पण आवश्यकता आहे, शहरामध्ये जेलची पण आवश्यकता आहे. त्याची पण आवश्यकता आहे, बाकी सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहेच. पण हे करता करता शहरामध्ये तुरुंगाची अत्यंत जास्त आवश्यकता आहे. का, सरकारला तुरुंग बनवायची इच्छा नाही आहे, तरी पण सरकार तुरुंग बनवतं. कारण सरकारला माहीत आहे की या समाजामध्ये असे काही घटक असणार आहेत, जे घटक, जी माणसं, जी लोक कायद्याचं पालन करणार नाहीत, ते कायदा मोडणार आहेत. आणि कायदा मोडणारं त्यांना सुधारवण्यासाठी जेलची आवश्यकता आहे. सो हे जे जग आहे आपण पाहिलं, हे जग काय आहे, मगाच्या गोष्टी आपल्याला कळेल की प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहेत. म्हणून या जगाला म्हणले दुःखालय. थोडक्यात हे जग एका तुरुंगाप्रमाणे आहे आणि आपण सगळ्या त्या तुरुंगातले कैदी आहोत. सो उद्या कोणी असं विचारला प्रश्न की पाण्यामध्ये पडल्यावरती ओला का झाला, तर आपण त्याला म्हणू अरे मूर्ख आहेस का, व्यक्ती पाण्यात पडल्यावर ओला होणारच आहे. एखादा प्रश्न विचारला अरे कोळशाच्या खाणीमध्ये गेला आणि काळा का झाला, कोळशाच्या खाणीमध्ये कितीही काळजी घेतली तरी पांढरा कपडा घातला मनुष्य काळा होऊनच बाहेर येणार आहे. कोणी पिठाच्या गिरणीमध्ये गेला आणि तासभर थांबला पिठाच्या गिरणीमध्ये आणि माझ्या अंगावर पांढरे पीठ का उडालं, माझ्या डोक्याच्या काळ्या केसामध्ये पांढरं पीठ का उडालं. अरे पिठाची गिरणी आहे तर पीठ उडणारच अंगावरती, चेहरा पांढरा होणारच, हे साहजिकच आहे. सो त्याचप्रमाणे हे जग काय भगवंत बनवले, दुःखालय. आणि दुःखालयात जो कोणी आहे त्याला दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही. या जगातला एकही कोणी असा व्यक्ती नाही आहे, प्राणी नाही आहे, जीव नाही आहे ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही. आणि हेच भगवंतांनी सांगितले, हे जग काय आहे, दुःखालय. 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात गीतेच्या, माम उपेत्य पुनर्जन्मम दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गतिम. हे जग कसं आहे, दुःखालय आहे. आणि जर काही सुख आलंच तर ते अशाश्वत आहे, थोडा काळ टिकणार आहे. मुळात सुख येणारच नाही, आलंच तरी ते थोडा काळ टिकणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. मराठीमध्ये गाणं पण आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याचे. जीवनामध्ये एखादा सुखाचा धागा येतो आणि 100 धागे हे दुःखाचे असतात. तसंही जग आहे. आणि त्या श्लोकात भगवंत पुढे म्हणतात, नापनुवंती महात्मानं संसिद्धीम परमां गतीम. जे लोक माझी शरण घेतात, माझा आश्रय घेतात, माझी भक्ती करतात, ते या जगात परत येत नाहीत, त्यांचा या जगात परत जन्म होत नाही, ते परमसिद्धी परमगती प्राप्त करतात. मग साहजिकच प्रश्न पडेल की आपण जर दुःखालयामध्ये आहोत, आपण जेलमध्ये आहोत, तर आपण आलो कुठून? सामान्य वसाहतीमधून, सामान्य घरांमधून व्यक्ती जेलमध्ये जातो काय गुन्हा केला तर. सो आपण कुठल्या ठिकाणी इथं आलो आणि कोणता गुन्हा आपण केला? तर हे जाणण्यासाठी आपण समजून घेऊया की या जगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने दुःखी आहेत, पूर्ण सगळे कोणच नाही आहे. मग या जगात आणि आपल्या आत्म्याची इच्छा काय आहे? अगणित आनंद घ्यायची. सो या 2 गोष्टीवर असा तर्क निघतो की या जगाच्या पलीकडं असं एक जग आहे जिथं केवळ आनंदी आनंद आहे, जिथं केवळ सुख आहे. ते आहे वैकुंठ. कुंठ म्हणजे दुःख, वै म्हणजे नसलेलं. सो वैकुंठ म्हणजे दुःख नसलेलं जग. त्या दुःख नसलेल्या जगामध्ये आपण होतो आणि ते जग आहे भगवंताचं जग. आणि त्या जगाचं काय वैशिष्ट्य आहे? तर भगवान श्रीकृष्ण 15व्या सांगतात, न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते जग माझं जग आहे, तद्धाम परमं मम. तिथं काय आहे? न तद भासयते सूर्यो. तिथं सूर्याची गरज नाही आहे, कारण ते प्रकाशित आहे माझ्या प्रकाशानं. न शशांको, चंद्राची गरज नाही आहे. सूर्य आणि चंद्र या जगात नसतील आपण जीवन जगू शकणार नाही. सूर्याला प्रकाश मिळतोय आणि चंद्रामुळे शीतलता मिळते आहे. चंद्रामुळंच आपल्या वनस्पतीमध्ये रस येतोय, आपल्या भाजीला चविष्टपणा येतोय. न शशांको न पावका, तिथं अग्नीची किंवा विजेची गरज नाही आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते, एकदा त्या जगात व्यक्ती गेला की परत या जगामध्ये तो परतून येत नाही. असं ते माझं शाश्वत जग आहे. आपण त्या जगातनं या जगामध्ये आलो आहोत. का? ते जग भगवंताचे जग आहे. आपण भगवंताचे भक्त म्हणून, भगवंताचे सेवक म्हणून त्या जगात आनंदाने डुंबत होतो. पण दुर्दैवानं आपल्या मनामध्ये एक चुकीचा विचार आला. काय चुकीचा विचार आला? आपल्या मनात स्वार्थ जागृत झाला की कृष्णच का परमेश्वर, कृष्णच का भगवंत आणि मीच का सेवक? जर मीच भगवंत झालो तर? सो ज्याप्रमाणे हा विचार भगवंत आपल्या मनातला ऐकला, भगवंताची इच्छा आहे की व्यक्तीनं माझ्या जगात राहावं, माझ्यावर प्रेम करावं स्वेच्छेनं, जबरदस्तीनं नाही. आपली इच्छा बघून, आपल्या इच्छा सुधारण्यासाठी भगवंतांनी आपल्याला शिक्षा म्हणून या जगात टाकलं, सुधारवण्यासाठी. म्हणून त्या आनंदमय जगातून या दुःखमय जगात आपल्याच स्वार्थापोटी, आपल्याच गुन्ह्यापोटी आपण तिथं गुन्हा केला आणि गुन्हा शिक्षा म्हणून या जगात आपल्याला टाकलं गेलं. या जगामध्ये आपण अनेक अनेक प्रकारे दुःख भोगतोय. आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 7 प्रकार आपण दुःख भोगतोय: जन्म, म्हातारपण, मृत्यू आणि व्याधी. तसंच आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक क्लेश. या क्लेशाद्वारे आपण दुःख भोगत आहोत. सो आपण का दुःख भोगतोय? आपण जेलमध्ये आहोत. जेलमध्ये दुःखच देणार, जेलमध्ये फटकेच मिळणार, जेलमध्ये कोणी 5 स्टार हॉटेलचं जेवण देत नाही, म्हणून आपण दुःख भोगत आहोत. तर आता सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, एखादा व्यक्ती जेलमध्ये जातो तर काय काय फरक पडतो जीवनामध्ये त्याच्या? सगळ्यात पहिला त्याचे चांगले कपडे काढून घेतले जातात आणि त्याला नवीन कपडे म्हणजेच पट्ट्याचे कपडे, कैद्याचे कपडे दिले जातात. सो त्याचप्रमाणे आध्यात्मिक जगामध्ये आपल्याकडं आध्यात्मिक शरीर होतं. ते आध्यात्मिक शरीर आपल्याकडनं काढून घेतलं गेलं आणि आपल्याला कोणतं शरीर दिलं गेलं? आपल्याला भौतिक शरीर दिलं गेलं. सो जसे कैद्यांचे अनेक प्रकार आहेत, कैद्यांचे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे कैदी असतात. अमेरिकेतल्या कैद्यांचा ड्रेस वेगळा आहे, भारतामधल्या कैद्यांचा ड्रेस वेगळा आहे, पाकिस्तानमधल्या कैद्यांचा ड्रेस वेगळा आहे, ऑस्ट्रेलियामधल्या कैद्यांचा ड्रेस वेगळा आहे. त्याचप्रमाणे या भौतिक जगात कैद्यांचे 84 लाख प्रकारचे ड्रेस आहेत. सो पद्मपुराणामध्ये हा श्लोक येतो की 84 लाख प्रकारची, 84 लाख नव्हे, 84 लाख प्रकारची वेगवेगळी शरीर
आपल्याला शिक्षा म्हणून आपल्या इच्छेनुसार, आपल्या कर्मानुसार प्रकृतीनं प्रदान केली. कोणत्या प्रकारची इच्छा स्वतंत्रपणे भगवंतापासून घ्यायची इच्छा आहे त्यानुसार ही 84 प्रकारचे शरीर आहेत. तो शास्त्रामध्ये श्लोक येतो असा पद्मपुराणामध्ये, जलजा नवलक्षाणी स्थावर लक्षाणी विंशती. पाण्यामध्ये राहणारे जीव किती आहेत? 9 लाख. सो पाण्याच्या आतमध्ये गेलात तुम्ही, समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये, सो 9 लाख प्रकारचे जीव आहेत. मासे, देव मासे, साधे मासे, मोठे मासे, शार्क मासे, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, पाण्याच्या आत राहणाऱ्या वनस्पती, समुद्राच्या वेगळं अख्खं विश्व वेगळं अख्खं, ऑक्टोपस, भरपूर प्रकारचे जीव, वेगवेगळे टाईपचे जीव आहेत. त्यांची आपण काउंटिंग केली, आपण गणती केली तर किती येईल? जलजा नवलक्षाणी स्थावर लक्ष विंशती. असे काही जीव आहेत जे हलवू शकत नाहीत. उदाहरणार्थ वनस्पती, झाडं, गवत. आपण त्यांचे टाईप्समध्ये, त्यांचे प्रकारमध्ये तो 20 लाख. बघा, आजच्याही जीवशास्त्रीय लोकांनाही मोजता आलेलं नाही. 20 लाख प्रकारचे वेगळे स्थावर, झाडं, वनस्पती, त्यांच्याकडे पण त्याची लिस्ट नाही. पण शास्त्रामध्ये मोजून सांगितलं आहे 20 लाख वेगळ्या प्रकारचे झाडं, हे पण जीव आहेत, हे पण एक शरीर आहे तुरुंगातलं. त्यानंतर कृपया रुद्र संख्यांक. रुद्र म्हणजे 11 लाख. 11 प्रकारचे शंकराचे, 11 ठिकाणी शंकरचे वेगळे अवतार असतात या जगामध्ये, म्हणून 11 रुद्र म्हटलेत ना, म्हणून 11 लाख. 11 लाख प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत. साप, विंचू, पाल वगैरे, आपण जर हा विचार केला तेवढे सरपटणारे प्राणी आहेत. बघा, एवढं काउंटिंग आजच्या वैज्ञानिकांनी पण केलं नाहीये. त्यानंतर पक्षीणाम दशलक्षणाम. आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये किती प्रकारचे पक्षी पाहतो आपण? काय विशिष्ट प्रकारचे, मोजकेच 5-10 प्रकारचे पक्षी. तसं आजकाल दिसत नाही बरेचदा. लहानपणी आठवते मला, चिमण्या भरपूर यायच्या, पण मोबाईलच्या वेव्हजमुळे चिमण्या पण निघून गेल्या आजकाल. 10 लाख प्रकारचे पक्षी या जगामध्ये आहेत. त्यानंतर त्रिमंशा लक्ष आणि पशवः. त्रिमंश लक्ष आणि पशवः, 30 लाख प्रकारचे इतर प्राणी, झाडं सोडून, पाण्यातले प्राणी सोडून, सरपटणारे प्राणी सोडून आणि पक्षी सोडून 30 लाख प्रकारचे प्राणी आहेत. आतापर्यंत किती झाले आपले? 80 लाख झाले बघा. 9 लाख जलचर, नंतर 20 लाख झाडं, नंतर 10 लाख पक्षी, 11 लाख सरपटणारे प्राणी आणि 30 लाख इतर प्राणी, 80 लाख झाले. आणि उरल्या 4 लाखामध्ये चतुर्लक्षाणी मानवः. 4 लाख वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य आहेत. ह्याच्यामध्ये मनुष्यांचे त्यांच्या चेतेनुसार, हुशार मनुष्य, मठ्ठ मनुष्य, मतिमंद मनुष्य, तसेच स्त्री, पुरुष, युनक, त्यानंतर देवता, गंधर्व, किन्नर, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये मनुष्यगण मोडतात. त्याचे प्रकार 4 लाख. आपण मोजू पण शकणार नाही, 4 लाख. ही 84 लाख प्रकारची शरीर जेलमध्ये आपल्यासाठी बनवली गेली भगवंताद्वारे. पहिला प्रकार ज्यामध्ये आपला घडला, शरीर बदललं गेलं. सच्चिदानंद आत्म्याचं शरीर जे आपलं होतं त्याला झाकलं गेलं आणि त्याच्या भोवती मन, बुद्धी, अहंकार, आणि त्याच्या भोवती त्या चेतनेनुसार हे 84 लाख प्रकारची शरीर आपल्याला दिली गेली. आणि आता ज्यावेळी जेलमध्ये व्यक्ती जातो त्याला काय केलं जातं? साखळ दंडाने बांधून ठेवलं जातं. साखळ दंडाने बांधून कोण बांधून ठेवतं? जेलर, तुरुंगाधिकारी. या जगात पण जीव आला आणि त्याला 3 प्रकारच्या साखळ दंडाने बांधून ठेवलं गेलं. कोणत्या 3 प्रकारचे साखळ दंड आहेत? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे 3 गुण म्हणजे दोरी. संस्कृतमध्ये गुण म्हणजे दोरी. या 3 दोऱ्याद्वारे आपण बांधलो गेलो आहोत. जसं कठपुतळी खेळलं जातं. एखादा कठपुतळी खेळणार कठपुतळी खेळतो, बाहेरच्या माणसाला बघताना वाटतं की ती बाहुली आठवणी नाचतीये, पण हुशार माणसाला कळतं की कठपुतळीद्वारे ते बाहुल्या नाचवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे आपण 3 प्रकारच्या साखळ दंडाद्वारे, या प्रकृतीद्वारे आपण नाचवलं जातो. जसं कैदी हा साखळी खेचून बाहेर आणला जातो, साखळी खेचून आत नेला जातो, साखळी खेचून त्याला कामाला लावलं जातं. त्याचप्रमाणे प्रकृती या 3 गुणांच्या आधाराला फटके देत आहे. 3 गुण काय आहेत? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. इंग्लिशमध्ये त्याला गुडनेस, पॅशन आणि इग्नोरन्स म्हणून. जेलनुसार प्रकार असतात ना. काही जेल अत्यंत 3rd डिग्रीच्या लोकांसाठी असतात, काही जेल बऱ्यापैकी राजकीय कैद्यांसाठी असतात,
काही जेल हे चांगल्या कायद्यासाठी असतात, पण अल्टिमेटली जेल आहेत. सो त्याचप्रमाणे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे त्या प्रकारचे 3 प्रकारच्या कैद्यांना बांधणारे 3 गुण आहेत. सत्वगुण म्हणजे काय? सत्वगुणाचं लक्षण काय आहे? सो भगवान श्रीकृष्ण 14व्या अध्यायामध्ये गीते सांगतात, तत्र सत्व निर्मलत्वम प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानगा. जे सत्वगुणाची दोरी खेचली जाती मनुष्यामध्ये काय लक्षण दिसतात? निर्मलपणा, ठीक आहे, स्वच्छता, प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. व्यक्तीला अज्ञानात बाहेर बाहेर आलं वाटतं थोडंसं. अनामयम, शुद्धता, आणि सुख संगेन बदनाती, व्यक्ती थोडा सुखी असं जाणवतं त्याला, सुख संगेन बदनाती. आणि त्याला ज्ञान असं जाणवतं, त्याला ज्ञानी, तो त्याच्या अंगात ज्ञान येतं, पण बदनाती, तो बांधला गेलाय, तो मुक्त नाही आहे. सत्वगुणाद्वारे तो बांधलाच गेलाय. याचं उदाहरण आहे की 5 स्टार हॉटेल टॉयलेटमध्ये तुम्ही गेलात तर टॉयलेट स्वच्छ असतं, टॉयलेटमध्ये AC असतो, पण टॉयलेट टॉयलेट आहे, ते घर नाही आहे की त्याला ते घाण करायची जागा येते. तो अशा प्रकारे सत्वगुण आहे, जो बांधून ठेवतो सुखाद्वारे, प्रकाशाद्वारे, ज्ञानाद्वारे माणसाला बांधून ठेवतो. सत्वगुणामध्ये कोण असतं? जे शांत स्वभावाचे लोक, जे सायंटिस्ट लोक, जे विचार करतात, त्यांना जगाशी देणंघेणं नसतं, खूप आतमध्ये खोलातून विचार करतात. तत्वज्ञ लोक, फिलॉसॉफर्स लोक, त्यानंतर समाजसेवक लोक, त्यांना स्वतःचा विचार जास्त नसतो, समाजाचा विचार जास्त असतो. पण ही पण लोक एका प्रकारे बांधली गेली आहेत, ही मुक्त लोक नाही आहेत, म्हणजे सत्वगुण आहे. दुसरा गुण आहे रजोगुण. रजोगुणाचं काय वैशिष्ट्य आहे? तर 14व्या अध्यायातच भगवान शिव सांगतात, रजो रागात्मकम विद्धिम तृष्णसंग समुद्भवाम तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनाम. रजोगुणाचं विषय तृष्णा, लक्षणा मुख्य तृष्णा, हँकरिंग, प्रचंड इच्छा, अजून पाहिजे, लोभ. आणि तो लोभ, ती इच्छा, त्या डिझायर्स पूर्ण करण्यासाठी गाढवासारखं काम करणं, कर्मसंगेन देहिनाम. असा रजोगुणी व्यक्ती बांधला जातो अति कामामुळं, डॉंकीवर, किंवा उग्रकर्म ज्याला आपण म्हणतो. उग्रकर्म म्हणजे एखादी गोष्ट काय वाटेल ते झालं तरी पाहिजेच, आणि ते मिळण्यासाठी मी कितीही कष्ट करायला तयार आहे, मी कुठल्याही थराला जायला तयार आहे, माझ्या शरीराचा विचार करणार नाही, मी समाजाचा विचार करणार नाही, मी काय चुकीचं काय बरोबर विचार करणार नाही, ते करण्यासाठी जे काही मला लागेल ते मी प्राप्त करणार. त्याला वाटतं रजोगुण. उदाहरणार्थ मला आठवते, ज्या संस्थेपूर्वी काम करायचो मी, एक सायंटिस्ट होता, आणि त्या सायंटिस्टनं आयफोन घेतला होता त्या काळामध्ये. आयफोनची किंमत त्या काळामध्ये 15 वर्षापूर्वीची घटना आहे, 1.5 लाख काहीतरी होती. आणि त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारा एक टेक्निशियन होता, आणि त्याच्या बायकोला पण वाटलं की माझ्याकडून आयफोन पाहिजे. नवऱ्याकडे हट्ट धरला, केवळ बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी, ते तृष्णा पूर्ण करण्यासाठी, ते 1.5 लाख त्याकडे नव्हते, त्यानं आपली किडनी विकली, आणि किडनी विकून 1.5 लाख रुपये जमा केले, आणि तो आयफोन घेतला. पण त्या माणसाला हे कळलं नाही की ते किडनी विकण्यामुळं माझं आयुष्य कमी झाले. मी थोडा काळ आयफोन एन्जॉय केला, पण माझं आयुष्य मी खूप प्रमाणामध्ये कमी करून घेतलं. हे म्हणतात तृष्णा. कुठल्याही थराला मी जायला तयार आहे. आजच्या काळात जे लोक 6ला जाऊन रात्री 12-12 पर्यंत 9-9 पर्यंत कामं करतात, ही जी कामं आहेत हे रजोगुणामध्ये मोडतात. ही डेव्हलपमेंट चालली आहे, हे झालं की ते झालं की कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी वाढत चालली. कशासाठी? हे रजोगुणाचा प्रभाव आहे की अजून सुख पाहिजे, अजून सुख पाहिजे, अजून सुख पाहिजे, अजून सुख पाहिजे. आणि तिसरा गुण आहे तमोगुण. तमोगुणाचं काय लक्षण आहे? तमस्तु अज्ञानजन विद्धीम मोहनम सर्वदेहिनाम प्रमाद अलस्य निद्रावीर तन्निबध्नाति भारतः. की तमो लक्षण आहे मोहन, मोहित होणे. व्यक्ती पूर्णपणे मोहित होऊन गोंधळला जाणे, आळसामध्ये प्रमाद, चुका करणे, पाप करणे, आळस, निद्रा, अति झोप, अति आळस, निद्रा. एक सुंदर उदाहरण तमोगुणाचं, दारू पिलेला व्यक्ती दारू पितो, आणि दारू पितो जर चढती दारू, तो कसा असतो? पूर्णपणे मोहित असतो. त्याला कळत नाही अजून जग काय आहे, मी कोण आहे, मी कुठं आहे, मी गटारा पडलोय का रस्त्यावर पडलोय, घरात पडलोय, मी कसं चालतोय, त्याला काही कळत नसतं. ठीक आहे. तर आणि तसा व्यक्ती कसं असतो? आळशी असतो, असा पडलेला असतो. असा व्यक्ती झोप जास्त घेतो, प्रमाणापेक्षा जास्त झोप घेतो, आणि असा व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त पाप करतो.
आणि या गोष्टीला तो बांधला जातो. हा आहे तमोगुण. सो या सत्व, रज आणि तमोगुणाचा व्यक्ती बांधला जातो. आता एखाद्या व्यक्तीला सत्व कुठला गुण आहे, सत्वगुण, रजगुण, तमोगुण कसं बघायचं? एखाद्या व्यक्तीला तिन्ही गुण असतात. तिन्ही गुणाचं कॉम्बिनेशन असतं. काही लोकांना तमोगुण जास्त असतो, काही लोकांना सत्वगुण जास्त असतो, काही लोकांमध्ये रजगुण जास्त असतो. त्यामुळे एकाच व्यक्तीकडं असा एक कोणता गुण नसतो. त्यामुळे व्यक्तीवर तमोगुणाचा परिणाम असतो, रजगुणाचाही परिणाम असतो आणि सत्वगुणाचाही परिणाम असतो. उदाहरण सांगतो, कितीही बेवडा दारू पिऊन पडला असेल, पण जेव्हा घरात सगळं उठतो, सकाळची वेळ कशी सत्वगुणी आहे आणि त्या सत्वगुणाचा परिणाम त्यावर लगेच होता वेळेचा. आणि असा व्यक्ती सुद्धा जे उठतो आणि आंघोळ करतो आणि एखाद्या देवाचा फोटो पाहतो, तो नमस्कार करतो, तो उदबत्ती अर्पण करतो. आता तो तर एवढा रात्रभर दारू पिऊन आला, आता उदबत्ती का अर्पण करतो? हा तो आपण करत नाहीये, त्याच्यावर त्या गुणाचा प्रभाव आहे. ते गुण त्याच्याकडनं करून घेत आहेत. असा व्यक्ती सुद्धा सकाळी सकाळी त्याला 6ला म्हणलं, सकाळी 7ला उठून दारूची पार्टी करू आपण, दारू आणि मांस आणि मच्छी आणि क्लब जाऊन डान्स करू, सकाळी 6ला कधी होणार नाही, सकाळी 7ला कधी होणार नाही. कारण का? सकाळची वेळ सत्वगुणी. या गोष्टी तमोगुणी वेळेत होतात. तमोगुणी वेळ कुठल्या? रात्रीची वेळ आहे. रात्री 9 नंतरची वेळ तमोगुणी वेळ आहे. तर या पार्ट्या चालू कधी होतात? 8, 9 नंतर, 10, 11, 12 पर्यंत पार्ट्या चालतात. ते वेळ तमोगुणानं भरली आहे. म्हणून असं म्हणतात, रात्री तमोगुणी असल्यामुळं त्या काळात झोप घेतली पाहिजे. सकाळची सत्वगुणी असल्यामुळं आपण त्या काळात अभ्यास केला पाहिजे, भगवंताविषयी कामं केली पाहिजे, भक्तीची कामं केली पाहिजे. हे केव्हा? सकाळी केली पाहिजे आपण. पण दुर्दैवानं आजचे लोक काय करतात? रात्रभर जागतात आणि सकाळी झोपतात. जेव्हा उठलं पाहिजे तेव्हा झोपतात, म्हणजे जेव्हा झोपलं पाहिजे तेव्हा जागतात. हा प्रॉब्लेम आजच्या कलियुगातल्या लोकांचा आहे. आता साधारण सकाळचे 9, 10, 11 वाजले की त्याच्यामध्ये पण काम करायची छान आहे. थोडं काम केलं पाहिजे, थोडं बाहेर फिरलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते आहे. कारण तो जो काळ आहे 9-10 नंतरचा, हा रजगुणी काळ आहे. व्यक्तीमध्ये काम करायची इच्छा निर्माण होते. बघा, ऑफिसमध्ये का शाळेमध्ये 10-11 वाजले काम करायची इच्छा निर्माण होते. 4 वाजले की थोडं कामामध्ये आळशीपणा यायला लागतो, किंवा तमोगुण आता हवेत वाढायला लागलाय. सो ज्या गुणाचा आपण संग करू, तो गुण आपल्यामध्ये विकसित होत जाईल. अन्नामध्ये पण तसंच आहे. काही अन्न सत्वगुणी आहे, काही अन्न रजोगुणी आहे, काही अन्न तमोगुणी आहे. 17व्या अध्यायात सांगितलं भगवंतांनी. कुठलं अन्न सत्वगुणी आहे? तर जो आहार स्निग्ध आहे, चविष्ट आहे, शुद्ध आहे, आनंद प्रदान करणारा आहार आहे, ठीक आहे, तो आहार सात्विक आहे. त्याच्यामध्ये शाकाहारी पदार्थ, दुधाचे पदार्थ, पालेभाज्या, फळं, सगळे पदार्थ येतात सात्विक आहारामध्ये. सात्विक अन्न खाल्लं, आपल्यामध्ये सत्वगुणाची वृद्धी होईल. राजसिक अन्नामध्ये काय आहे? जे अन्न राजसिक अन्न अति उष्ण, अति तिखट, अति आंबट, अति कडू, एक्स्ट्रीम. काही लोकांना अति तिखट खायची इच्छा असते. हे अति खाल्लं अन्न एका प्रकारे दुःख आणि शोक प्रदान करतं. हे अन्न रजोगुणी अन्न आहे. एक्स्ट्रीम मसाले मारून, एक्स्ट्रीम तळलेलं हे अन्न कसं आहे? रजोगुणी अन्न आहे. सत्वगुणी मुख्य दुधाचे पदार्थ, स्निग्ध पदार्थ, पालेभाज्या, पोळी, भाजी, भात हे पदार्थ समावेश होतो. आणि तमोगुणी अन्न ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिळं अन्न, वास येणारं अन्न, सडलेलं अन्न, प्रामुख्यानं मांस, मच्छी, मटण, त्यानंतर कांदा, लसूण, वास येणारं अन्न, शिळं अन्न, जे अन्न स्वयंपाक करून 5 तासानंतर खातो आपण, ते अन्न, हे सगळं अन्न तमोगुणी आहे. हे अन्न खाल्लं की तमोगुणाची वृद्धी आपल्यामध्ये येते. सत्वगुणी वेळ आहे, सत्वगुणी कार्य आहे, सत्वगुणी कर्ता आहे, सत्वगुणी अन्न पण आहे. या गोष्टी आपण जेवढा संगरू, या गुणांची वृद्धी होईल आणि तेवढ्या प्रकारचं बंधन हे या जगातलं वाढत जाईल. सो जेलमध्ये दोन प्रकार बांधला गेलो आहोत. बघा, कपडा आपल्या अंगावरती आहे, या 3 सत्व रज तमोगुणाद्वारे कठपुतळी आपल्याला खेळवलं जात आहे.